नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सध्या देशावरच कोरोनाचं संकट आलेलं आहे आणि त्या सगळ्यांना आपल्याला एकत्रितपणे सामोरं जायचं आहे। केंद्र सरकार असू दे, राज्य सरकार असू दे किंवा स्थानिक प्रशासन असू दे, सगळ्या उपाययोजना त्या सगळ्यांनी आपल्यासाठी योजलेल्या आहेत। आपलं फक्त आणि फक्त एकच काम आहे, नियमांचं पालन करणं, निर्बंधांचं पालन करणं आणि लॉकडाऊनचा कालावधी घरी राहणं, घराच्या बाहेर न पडणं। नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे आज आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी पुढचे 22-23 मिनिटं आपण चर्चा करणार आहोत। नाशकामधली परिस्थिती काय आहे, नाशकामधलं चित्र काय आहे, कशा उपाययोजना नाशकामध्ये योजल्या गेल्या आणि नाशकाविषयी आपण यासाठी बोलायचं आहे कारण सगळ्या मेट्रो सिटीज जर आपण बघितल्या, मग मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या सगळ्यामध्ये नाशकात कालच फक्त एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे। असे काय उपाययोजना योजले गेले महापालिकेकडून किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून की हे शक्य झालं, या सगळ्याविषयी आपण सूरज मांढरे यांच्याशी बोलूया। सूरजजी, आपलं खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये आणि विशेष आभार आणि कौतुक सुद्धा की एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळलेला आहे नाशकामध्ये। सगळ्यात पहिला हाच प्रश्न आहे की 20-30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण इतर शहरांमध्ये आढळत असताना नाशकाने हे कसं करून दाखवलं? नाही, सर्वात प्रथम तर याचं श्रेय मला नाशिकमधल्या नागरिकांना द्यावं लागेल, कारण ज्या पद्धतीने नागरिकांनी प्रतिसाद दिला तो खरोखरच खूप चांगला होता आणि त्यामध्ये असं दिसून आलं की ज्या ज्या सूचना आम्ही वेळोवेळी दिल्या त्या थोडीशी अडचण सहन करून सुद्धा आमच्या नागरिकांनी पाळल्या। त्यामध्ये सुरुवातीला अगदी पहिल्यांदा आम्ही आपत्ती व्यवस्थापन कायदा आमच्या जिल्ह्याला लागू केला, ज्यामध्ये आम्ही इन्सिडेंट कमांडर्स नेमले, लोकांमध्ये काम वाटून दिली। त्यानंतर आम्ही चेकपोस्टसुद्धा खूप लवकर लावले आणि चेकपोस्ट जवळजवळ 47 चेकपोस्ट आम्ही सुरू केले होते। त्यामध्ये पोलीस विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी रात्रंदिवस काम करत होते आणि चेकिंग खूप चांगल्या प्रकारे झालं। जवळपास एकेका दिवशी 10-10 हजार वाहनांची तपासणी त्या काळात होत असे आणि 20-20 हजार लोकांना अडवलं जात असे आणि त्यामुळे एक मेसेज गेला की अगदी सहज प्रवेश इथे होत नाही। त्यामुळे जो काही मधल्या काळामध्ये जे काही लॉकडाऊनच्या पूर्वी सुद्धा जी मोठ्या प्रमाणावरती हालचाल जी चालू होती बाहेरच्या राज्यातून येणारे लोक किंवा परदेशी नागरिकांची, ती थांबली। आमच्या इथे विपश्यना केंद्र आहे, मोठ्या प्रमाणावर परदेशी लोक येतात। खूप म्हणजे जवळपास 1 महिन्यापूर्वी ते विपश्यना केंद्र थांबवण्यात आलं। त्यानंतर आमच्या इथल्या मंदिरांनी देखील चांगला प्रतिसाद दिला। त्र्यंबकेश्वरासारखं ज्योतिर्लिंगाचं मंदिर देखील त्या ट्रस्टींनी वेळेवर बंद केलं। त्यानंतर सगळ्या यात्रा, जवळपास आमचे 4-5 महत्त्वाच्या यात्रा होणार होत्या, त्या यात्रा सुद्धा त्यावेळेला स्वतःहूनच लोकांनी थांबवल्या। बाजार काही बंद करण्यात आले आणि ज्या ठिकाणी आम्हाला असं दिसून आलं की ज्या इव्हेंटचं कुणी असं पालकत्व घेत नसतं त्या ठिकाणी मात्र आम्हाला काही आदेश काढावे लागले आणि ते आदेश आमच्या पोलीस विभागाने असतील किंवा ज्या काही खाली कर्मचारी आहेत महसूल विभागाचे, ते सगळ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे राबवले। त्यामुळे जवळपास गेले 30-35 दिवस झाले आपण पाहतो आहोत की संख्या वाढते, परंतु आमच्या इथं परवाच एक व्यक्ती फक्त सापडलेली आहे आणि त्या व्यक्तीने सुद्धा खरं तर बाहेरच्या जिल्ह्यात प्रवास केलेला आहे मध्ये एकदा लॉकडाऊनच्या पूर्वी। त्यामुळे मला अशी शंका वाटते की ती व्यक्ती सुद्धा बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन आलेली असल्यामुळे तिथे कोणाशी संपर्कित होऊन आज त्यांना तो आजार निर्माण झालेला आहे असं मला वाटतंय। नक्की, पण एक गोष्ट जी विशेष सूरज नाशिकमध्ये बघायला मिळाली ती म्हणजे जे टवाळखोर फिरत होते त्यांच्यावर कारवाई म्हणून थोडं सक्तीचं पाऊल उचललं गेलं आणि त्यांच्या गाड्या जप्त करण्याची कारवाई झाली आणि त्यामुळे सुद्धा लवकर रिझल्ट मिळाले। तर त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? म्हणजे ही युक्ती किंवा ही कल्पना कुठे सुचली? कारण त्याच्याशिवाय ऐकतच नाहीत हे सगळे टवाळखोर, महाराष्ट्रभरात दिसत आहेत। नाही, आमचे जे पोलीस आयुक्त आहेत श्री विश्वास नांगरे पाटील साहेब, यांचं आपल्याला कल्पना आहे की त्यांची जी एन्फोर्समेंट आहे ती निश्चितपणाने खूपच कौतुकास्पद असते। त्यांनी जसं निर्भयाचा एक वेगळा प्रयोग आमच्या जिल्ह्यामध्ये केला त्याच पद्धतीने त्यांनी ही कल्पना मांडली। सुरुवातीला आम्ही लोकांना आवाहन केलं होतं की घराबाहेर पडू नका, गाड्यांचा वापर कमीत कमी करा। काही अंशी त्याला प्रतिसाद मिळाला। नंतर तरी असं दिसून आलं की काही लोक विनाकारणच फिरतायत। मग आम्ही पेट्रोलचं रेशनिंग केलं। आम्ही 100 रुपये 2 व्हीलरसाठी आणि 1000 रुपये 4 व्हीलरसाठी असं रेशनिंग केलं। परंतु तरीही असं दिसून आलं की काही लोक मग प्रिस्क्रिप्शन खोटं घेऊन किंवा काहीतरी खोटं कारण सांगून फिरतायत। मग आमच्या पोलीस आयुक्तांनी त्यावरती हा उपाय काढला की आपण ती गाडी जप्त करावी, म्हणजे थोडीशी अद्दल बसेल।
आणि बऱ्यापैकी ती जरा बसलेली आता दिसतीये. म्हणजे वाहनं फार योग्य कारणाकरता लोक वापरतात असं चित्र आता तरी दिसतंय. बरोबर. तुम्ही जसा मगाशी मंदिरांचा उल्लेख केलात सूरजजी, खूप सारी मंदिरं आहेत आणि येणाऱ्यांची संख्या या नाशिक शहरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या प्रचंड जास्त आहे. तर वेळीच मंदिरं बंद करावीत, दर्शन बंद करावं, हे कसं सुचलं आणि त्याचा कितपत परिणाम झाला? म्हणजे बाहेरून येणाऱ्या ज्या दर्शनासाठीच्या गर्दी होती त्याच्यावर तुम्ही नियंत्रण कसं मिळवलं? आम्हाला थोडासा अनुभव असा आला की ज्या वेळेला आम्ही पाहिलं की गाभाऱ्यामध्ये गर्दी व्हायची त्र्यंबकेश्वर मंदिराच्या 2-3 महत्त्वाच्या प्रसंगी तो अनुभव आला की गाभाऱ्यांमध्ये खूप गर्दी होते. मग त्यावेळेला आम्ही असं, मला बरेच जण सांगत होते की आपण डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टमध्ये ऑर्डर काढा आणि गाभाऱ्यामध्ये प्रवेशबंदी करा. परंतु मला असं वाटलं की ह्या बाबींमध्ये जर आपण ऑर्डर्स वगैरे अशा स्वरूपामध्ये जर गेलो तर बऱ्याच वेळेला जनभावनेला थोडीशी ठेस पोहोचते. त्यापेक्षा जर आपण थोडंसं कन्सल्टेटिव्ह वागलो आणि त्या लोकांना जर पटवून देण्याचा प्रयत्न केला तर ते पटतं. तर मी त्या ट्रस्टींशी त्यावेळी चर्चा केली होती आणि त्यावेळेला त्यांनी स्वतःहूनच असं केलं की आम्ही गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश देणार नाही. जेव्हा की खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे महाशिवरात्रीच्या वेळेला तर देशभरातून परदेशातून सुद्धा नागरिक येतात आणि गाभाऱ्यामध्ये त्यांना वाटतं की आपल्याला प्रवेश मिळावा. परंतु ट्रस्टींनी तो निर्णय घेतला, तिथल्या पुजाऱ्यांनी तो निर्णय घेतला आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ती शिवरात्रीची सगळी व्यवस्था हाताळता आली. असाच अनुभव मला निवृत्तीनाथांच्या यात्रेच्या वेळेला पण आला होता त्र्यंबकला. त्यामुळे माझा हा दृढ विश्वास आहे की आपण जर लोकांच्या सत्सक विवेक वृद्धीला जर थोडंसं आवाहन केलं तर ते मिळतं. आणि तसंच आता पण झालं. आम्ही त्यांना सांगितलं की नाशिकची जी सर्वात प्रमुख आकर्षण केंद्र आहेत ते आहेत विपश्यना केंद्र, त्यानंतर म्हणजे बाहेरून येणार. आता आपलं समोरचं जे आव्हान होतं ते बाहेरून येणाऱ्या लोकांना कंट्रोल करणं हे होतं यावेळेला. त्यामुळं पहिलं जे केंद्र होतं ते विपश्यना केंद्र होतं. तिथं तर परदेशी नागरिक सुद्धा येतात. ऑलरेडी तिथे इराणी वगैरे काही नागरिक होते, त्यांची पण आम्हाला टेस्ट करावी लागली आणि त्यांना सांगितलं तर त्यांनी ते ताबडतोब केंद्र बंद केलं. त्यांनी तर डिसेंबरपर्यंतचे कोर्सेस बंद केलेले आहेत आता. त्यानंतर त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळं ते एक महत्त्वाचं केंद्र आणि सप्तशृंगी हे आमच्या 4-5 जिल्ह्यांचे मिळून एक महत्त्वाचं केंद्र आहे. म्हणून आम्ही ह्या ठिकाणावरती जास्त लक्ष केंद्रित केलं की बाहेरून जास्त नागरिक कुठे येतात आणि ते जवळपास आम्ही गेल्या महिनाभरापासून ते मॉनिटर करतो आहोत की हे सगळं जे बंद करण्यात आलंय ते. इव्हन गोदा घाटावरती अंत्यविधीसाठी सुद्धा खूप लोक येतात, म्हणजे अस्थि विसर्जनासारख्या कार्यक्रमांना. तर त्या देखील पुरोहित संघाचं मला आभार मानावे वाटतात की त्या पुरोहित संघाने हा निर्णय घेतला की रामकुंडाजवळ आम्ही गर्दी होऊ देणार नाही. अस्थि विसर्जनासाठी अगदी 2-3च लोकांना आम्ही प्रवेश देऊ. तर अशा पद्धतीने थोडंसं चांगल्या वातावरणामध्ये आम्ही सुरुवात केली. कुठे मला असा बडगा वगैरे उगारावा लागला नाही. त्यामुळं आम्ही सुरुवातीला लवकर सुरुवात केल्यामुळे कदाचित गोदा परिसराविषयी मला थोडं अधिक विचारायचंय. गर्दुल्यांची प्रचंड गर्दी असते, भिकाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. इतकंच नव्हे तर देश विदेशातून किंवा बाहेरच्या शहरांमधून येणारे जे साधू संत असतात त्यांची सुद्धा प्रचंड गर्दी गोदा तीरावर आपल्याला बघायला मिळते. मग हे सगळं तुम्ही कसं कंट्रोल केलं? नाही, तिथं आता तर आम्ही काय केलेलं आहे, गोदा तीरावरचे जे भिकारी आहेत आता लॉकडाऊनच्या काळामध्ये तर त्यांची उपासमार होण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं आम्ही जवळपास 100 ते 150 जे भिकारी आहेत त्यांची एका शेल्टर होममध्ये व्यवस्था केलेली आहे आणि NGOंचा सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. आज माझ्याकडे जवळपास 2000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे की आम्ही व्हॉलंटियर म्हणून काम करायला तयार आहोत. नंतर आम्हाला जवळपास 10,000 पर्यंत थाळीची व्यवस्था आमची झालेली आहे की ज्या कुठल्याही क्षणी आम्हाला गरज पडेल तर आम्ही 10,000 लोकांना जेवण सुद्धा देऊ शकतो. तर त्या सगळ्या भिकाऱ्यांसाठी आम्ही एक शेल्टर हाऊस तयार केलेलं, त्या ठिकाणी ते सगळे लोक राहतात. त्यामुळं आम्हाला दुसरी काळजी ही पण आहे की ते उगीच इकडे तिकडे फिरायला लागले तर कुठेतरी इन्फेक्शन पसरवतील. त्यामुळे तो एक भाग आम्ही केला. आणि गोदा तीरावरचं सर्वात महत्त्वाचं चॅलेंज जे आहे ते धार्मिक विधी हे आहे. तर कारण काही ना काही कारणाने लोक तिथे येतातच, तो एक महत्त्वाचं ठिकाण आहे आमचं. पण तिथं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुरोहित संघाने आणि सगळ्या तिथले जे काही पुजारी वगैरे असतात त्यांनी एक स्वतःच चांगलं अपील लोकांना केलेलं आहे की आता आपल्यासमोर हे मोठं संकट आहे. म्हणजे धार्मिक बाबी ज्या आहेत त्या तशाही नंतर थोड्याशा उशिराने पण केल्या तरी चालतात.
आता आपण अगदी अस्थि विसर्जनासारखी गोष्ट असेल तर ठीक आहे, परंतु इतर बाबींसाठी थोडंसं प्रोलॉंग करावं, म्हणजे इतर जे काही विधी वगैरे करायला लोक येतात ते, आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि सध्या सूरजजी, महाराष्ट्रामधल्या अनेक शहरांमध्ये एक प्रश्न भेडसावतोय किंवा प्रामुख्याने जो समोर येतोय तो म्हणजे शहरांमध्ये आलेले जे इतर शहरांमधले कामगार किंवा मजूर आहेत ते आता पुन्हा परतीच्या वाटेला लागलेत. मग मिळेल ते वाहन आणि त्यातनं पण चोरून जाणं, असं सगळे प्रकार, किंवा मग नाहीच काही तर चालत जाणं. तर अशा कामगार आणि मजूर वर्गाचे काही अशा काही घडामोडी आपल्या समोर आल्या का, आणि मग त्यांची काही विशेष व्यवस्था केली आहेत का? नाही, आलेल्या आहेत अशा. आता स्वाभाविक आहे, कारण ज्या वेळेला एखादं इतकं मोठं संकट येतं त्यावेळेला सर्वात प्रमुख सैरभैर कोण होतं, तर जो सगळ्यात रोजंदारीवरचा जो वर्ग आहे त्याला त्याची कॅपॅसिटी खूप कमी असते असं संकट सहन करायची, त्यामुळे ते सैरभैर होतात. मला खूप आभार आहेत शासनाचे सुद्धा, आपल्या आणि केंद्र शासनाचे सुद्धा, की त्याची दखल घेऊन त्यांनी तातडीने आपल्या राज्य शासनाने सूचना अशा दिल्या की अशा कुठल्याही मजुराला कुठल्याही त्रासाला सामोरं जाऊ नये म्हणून त्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजुरांसाठी शेल्टर्स तयार करायचे आहेत, त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करायची आहे, आणि अतिशय तातडीने तो शासन निर्णय घेण्यात आला. आज नाशिकमध्ये 972 मजूर बाहेरनं आलेले आहेत, आणि त्यांची इतकी हलाखीची परिस्थिती होती की ते त्यांच्या मूळ गावी, म्हणजे त्यांची मूळ गावं 500 ते 1000 किलोमीटर लांब आहेत इथून, परंतु चालत जाण्याची तयारी त्यांची आहे. इतक्या वाईट अवस्थेमध्ये ते लोक आहेत. तर त्यांची निवाऱ्यांमध्ये आम्ही व्यवस्था केली आहे, आणि बहुतेक सगळीचकडे अशी व्यवस्था आता झालेली आहे. त्यांना वैद्यकीय उपचार देखील पुरवले जातात, त्यांना जेवण खाण्याची व्यवस्था सुद्धा केली जाते, आणि त्यांची व्यवस्थित काळजी तिथे घेतली जाते. त्यामुळं हा मुद्दासुद्धा खूप मोठा होता, तो ॲड्रेस केला गेलेला आहे, आणि स्थानिक पातळीवर सुद्धा चांगल्या प्रकारे ते सहकार्य होत आहे की आपलेच लोक आहेत, त्यामुळे त्यांना सांभाळण्याच्याबद्दल काही अडचण येत नाही आहे. नक्की. सूरजजी, खूप छान मार्गदर्शन आपण करत आहात. खूप छान व्यवस्था कशी नाशकात झाली आहे ते सांगतात. कदाचित इतर शहरांना सुद्धा, छोटी छोटी शहरं आहेत त्यांना सुद्धा याचं उदाहरण खूप महत्त्वाचं आहे. आपण अशीच चर्चा करूया. एका छोट्या ब्रेकसाठी थांबतोय, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. घरी राहा, सुरक्षित राहा. लॉकडाऊनचा कालावधी आहे, आपल्या सगळ्यांना घरी राहायचं आहे. सरकार सातत्यानं सूचना करत आहे की घरी राहा, सुरक्षित राहा, कोरोनाची चेन तरच आपण मोडू शकतो. यावर खूप चांगल्या पद्धतीने नाशिकमध्ये नियोजन केलेलं आढळतं, आणि म्हणून खास आपण नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना आमंत्रित केले आणि त्यांच्याशी संवाद साधतोय. सूरजजी, जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी खूप सामान्य लोक गोंधळ घालतात किंवा खाली उतरतात, कारण भीती की आपल्याला पुढच्या काळामध्ये हे सगळं जीवनावश्यक साहित्य मिळेल की नाही. तर त्या अनुषंगाने आपण नाशकामध्ये कशी व्यवस्था केली आहे, सोय केली, आणि सोशल डिस्टन्सिंग च्या काय सूचना केल्या आहेत? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय निसंदिग्ध शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की सगळी किराणा मालाची दुकानं, सगळ्या जीवनावश्यक गोष्टींची दुकानं ही 24 तास उघडी राहणार आहेत. त्यामुळं कुणीही नागरिकांनी याबद्दल काही घाबरून जाण्याचं कारण नाही. त्याच दृष्टीने आम्ही आपलं जे किराणा असोसिएशन आहे, होलसेलर्स असोसिएशन आहे, यांच्या मीटिंग्स घेतल्या, आणि त्यामध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही जास्तीत जास्त वेळ दुकानं उघडी ठेवू. काही ठिकाणी 24 तास दुकान उघडं ठेवणं शक्य नाही, कारण कधी कधी लेबरचे प्रॉब्लेम येतात, परंतु तरीही दुकानं अशी अचानक बंद केली जाणार नाही एवढं मात्र हमी सर्वांनी दिली आहे. आणि त्याचं बऱ्यापैकी आमच्या इथं असं दिसून येतं की दुकानं व्यवस्थित सुरू आहेत, कुठे अडचण नाही. आणि आम्ही जवळपास 7 टीम्स गठीत केलेल्या आहेत आमच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या, आणि ते लोक सतत दररोज फिरून पाहणी करत असतात की कुठे दुकानं बंद आहेत का, किंवा ब्लॅक मार्केटिंग होतंय का, किंवा चढ्या भावाने विक्री होतीये का. आणि आतापर्यंत जवळपास 150 दुकानांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्याच्यातल्या आम्हाला 37 दुकानांमध्ये काही थोडेफार चुकीचं थोडंसं दिसून आलं, तर त्या लोकांना आम्ही वॉर्निंग दिली, आणि 2 दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केलेले आहेत. तर त्याचा परिणाम थोडासा असा होतो की सगळेच लोक चांगल्या पद्धतीने काम करतात, आणि अजून तरी किराणा मालाच्या बाबतीत आमच्याकडे कुठली अडचण आलेली नाही. 3 महिने पुरेल एवढा साठा आमच्याकडे आहे. त्या व्यतिरिक्त काही व्यापाऱ्यांनी व्हॉट्सॲप कॉलची एक सोय उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे आपण जर व्हॉट्सॲपवर किराणा मालाची यादी दिली तर ते घरपोच डिलिव्हरी करतात, आणि खरं तर आत्ताच्या काळात तेच जास्त अपेक्षित आहे. कारण जरी आपण किती म्हणलं तरी लोक जर आली दुकानामध्ये तर गर्दी होते. त्यापेक्षा जर दुकानदारांनीच प्रोएक्टिव्हली थोडासा हे घेतलं, त्यांना खरं तर चांगला व्यवसाय करायची ही संधी पण आहे. तसंच जशी ती संधी आमच्या भाजीपाल्याच्या लोकांनी थोडीशी घेतली,
नाशिकमध्ये अतिशय उत्तम शेती करणारे शेतकरी आहेत, तर त्यांनी हे सह्याद्री ॲग्रो असेल किंवा अजून 1-2 ॲग्रोकल्चरच्या अशा शेतकऱ्यांच्या संस्था आहेत, त्यांनी व्यवस्थितरित्या एक पॅकेज तयार केलं आहे की छोट्या कुटुंबासाठी 350 रुपयाचा भाजीपाला, मग 500 रुपयाचा भाजीपाला आणि फळांचं एक पॅकेट वगैरे असं, आणि ते मोबाईलवरती आपण फोननी बुक केलं की ते आपल्या घरी ते पॅकेट आणून देतात. म्हणजे मीच त्याचा खरं तर लाभ घेतला. मी फोनवरती बुकिंग करून सुरुवात त्याची मी स्वतःच करून दिली आहे आणि मला असं समजतं की खूप मोठ्या प्रमाणावरती लोक त्याला रिस्पॉन्स देत आहेत आणि इव्हन बरेच नवीन लोक सुद्धा त्याला हळूहळू जॉईन होत आहेत. तर पुढचे आपल्याला जवळपास 14 दिवस आता हे सांभाळायचं आहे. म्हणून जर स्वतः दुकानदार किंवा भाजी विक्रेत्यांनी जर हे मोबाईल बेस्ड जर अशी पद्धत जर दिली तर मला वाटतं खूप चांगली एक पद्धत देखील होईल आणि कायमस्वरूपी त्यांना रोजगार पण मिळेल. म्हणजे सुरेशजी, मला असं वाटतं आपलं काय किंवा आयुक्तांचं काय मायन्यूट जे नियोजन आपण नाशिकसाठी केलेलं आहे त्याचंच हे यश आहे असं म्हणता येईल. आणि अशीच परिस्थिती खरं तर सगळ्या शहरांमध्ये राहायला हवी आहे, तरच आपण कोरोनाशी लढाई जिंकणार आहोत. आरोग्य विभागाच्या अनुषंगाने आपण कसं नियोजन केलं? कारण कोरोनाची तपासणी हा एक टप्पा, दुसरा टप्पा कोरोना झाला तर उपचार आणि तिसरा टप्पा विलगीकरण कक्ष, तर त्याच्या सगळ्या सोयी इंटॅक्ट आपण करून ठेवलेल्या आहेत का? होय, ते तर सर्वात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. म्हणजे आपल्याला जी भीती वाटते की आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये जाऊ नये किंवा तिसरा टप्पा आपला लवकरात लवकर संपवावा, तर ते आव्हान खरं जे आपल्या सगळ्या यंत्रणेसमोर हेच आहे की आपली आरोग्याच्या दृष्टीने असलेली तयारी. तर त्यामध्ये नाशिकपुरतं बोलायचं झालं तर आम्ही विलगीकरणाचे कक्ष भरपूर तयार केलेत. आम्ही ते क्वारंटाईन करता जवळपास 10,000 लोकांना क्वारंटाईन करता येईल इतकी तयारी आता करून ठेवलेली आहे. त्यामध्ये आम्हाला सगळे हॉस्टेल्स आमचे इथले, काही इव्हन हॉटेल चालकांनी सुद्धा आम्हाला स्वतःहून हे दिलेलं आहे, ऑफर दिलेली आहे की आमच्या हॉटेल्समध्ये आपण लोकांना ठेवू शकता जर कोणी थोडेसे महत्त्वाचे जर कोणाला व्यक्तींना ठेवायचं वेळ आली तर, किंवा मंगल कार्यालयाच्या लोकांनी आम्हाला स्वतःहून ही ऑफर दिलेली आहे की तुम्ही आमची मंगल कार्यालय वापरू शकता. आणि अशा करून आमची क्वारंटाईनची कॅपॅसिटी जवळपास 10,000च्या पुढे आहे. इव्हन त्याहीपेक्षा जास्त लोकांना आम्ही करू शकतो. आता जर उपचाराचा प्रश्न बघितला तर आमच्याकडे आमचं सिव्हिल हॉस्पिटल, त्याचप्रमाणे आमचं रेफरल आणि आमचं महापालिकेचं जाकीर हुसेन रुग्णालय, या सगळ्यांची आम्ही तयारी केली आहे की जवळपास 100-125 पेशंट्स आम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतो. त्यानंतर आमच्या इथले जे 2 ट्रस्टचे हॉस्पिटल्स आहेत ते आम्ही घेण्याच्या करता त्यांना अवगत केलं, त्यांच्याशी देखील बैठक झाली आहे. ते देखील आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करायला तयार आहेत आणि मग गरज पडेल तसतसे खाजगी हॉस्पिटल रिक्विजिशन करण्याचा देखील आम्ही विचार करून ठेवलेला आहे. तर ती वेळ येऊ नये अशी आमची इच्छा आहे, परंतु जर दुर्दैवाने ते तसं झालंच तर ती पुरेशी तयारी आपल्याकडे आहे. मगाशी बोलता बोलता सूरजजी मंगल कार्यांचा विषय निघाला. अर्थातच तो विलगीकरण कक्षाच्या अनुषंगाने होता, पण मंगल कार्य सुद्धा नाशकामध्ये खूप आहेत आणि गार्डन घ्यायचं आणि त्यात शाही लग्न सोहळा लावायचा अशी प्रथा आहे खरं तर नाशकातली. त्या अनुषंगाने मला आपल्याशी बोलायचं आहे, पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेचच परत येऊया. सूरज मांढरे यांच्याशी आपण बोलतो आहोत, नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत. सविस्तर बोलूया एका छोट्या ब्रेक नंतर. सगळ्या प्रेक्षकांना आवाहन, घरी राहा, सुरक्षित राहा. आढावा दिवसभराच्या बातम्या. नाशिकहून नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी संवाद आपण साधतोय. सूरजजी, हाच मुद्दा होता की लग्न समारंभ, हळद असं शाही सोहळा नाशिकमध्ये करण्याची प्रथा परंपरा आहे. 1000च्या वर सगळे वऱ्हाडी असल्याशिवाय शान मध्ये लग्न झालं असं वाटत नाही किंवा हळदीचा समारंभ झाला असं वाटत नाही. मग त्याचं नियोजन कसं केलं? आवाहन जे आपण केलं होतं त्याला चांगला प्रतिसाद नाशिककरांकडून मिळाला का, की सोहळे पुढे ढकला किंवा कमीत कमी लोकांमध्ये ते करा? नाही, आम्ही ज्या दिवशी हा निर्णय घेतला की काय झालं की गर्दी सर्वात जास्तीची ठिकाणं कोणती आहेत तर मंगल कार्यालय, आणि विशेष करून बाहेरच्या राज्यातनं किंवा बाहेरच्या प्रदेशातनं लोक कशासाठी एकत्र येतात तर लग्नासाठी एकत्र येतात. मग आम्ही 144ची अधिसूचना सुरुवातीला काढली होती, परंतु असं दिसून आलं की मंगल कार्यालयाच्या बाबतीत मात्र तिचं पालन थोडंसं होत नव्हतं, कारण बाहेरून लोक यायचे वगैरे.
मग मी असं ठरवलं की मंगल कार्यालयांना आपण खरंच बंदच करू आणि मॅरेजेस हॉल किंवा इव्हन हॉटेल्स किंवा इव्हन स्टार हॉटेल्समधले सुद्धा जर लग्न एकत्र अशी गर्दी करून होणार असतील तर त्यांना आपण बंद करू असा निर्णय घेतला. आणि मला आठवतंय की 18 तारीख होती आणि 19 तारखेला खूप मोठा मुहूर्त होता. 18 तारखेला मी ते नोटिफिकेशन काढलं की 24 तासाची मुदत दिली लोकांना, कारण जे वऱ्हाडी ऑलरेडी आलेले असतील त्यांची एकदम गैरसोय 19ला होऊ नये म्हणून. आणि मग मला त्या दिवशी खूप लोकांचे फोन आले की आम्ही ऑलरेडी आता काही ठिकाणी तर हळद लागून झालेली आहे किंवा आता लग्न होण्यामध्ये आहे वगैरे वगैरे टाईप. तर मी बऱ्याच जणांना असं त्या दिवशी मी असं स्टेटस ठेवलं होतं माझ्या व्हॉट्सॲपला की लग्न जर करायचंच ठरलेलं आहे तर व्हाय नॉट टुडे असं करून मग त्यांना आव्हान केलं. आणि मला असं दिसून आलं की खरंच बरीचशी लग्न जी 20 तारखेला होणार होती ती काही लोकांनी 19लाच करून टाकली, जेवढे काही नातेवाईक होते त्यांच्यासोबत. तर त्यालाही लोकांनी प्रतिसाद दिला आणि 20 नंतर आम्ही मंगल कार्यालय बंदच केली. म्हणजे मंगल कार्यालयातल्या लोकांना सांगून की तुम्हाला ते बंद करावं लागेल, कारण तो एक मोठा धोका होता. कारण त्यावेळेला ऑलरेडी बऱ्याचशा भागांमध्ये ती म्हणजे खूप चांगल्या प्रमाणात नाशिककरांनी सगळ्याच आपल्या सूचनांना, प्रशासनाच्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे सूरजजी, पण माझे 2 छोटे छोटे प्रश्न होते. एक तर शिवभोजन थाळी केंद्र जे आहे ते नाशिकमध्ये अजूनही सुरू आहे, तर तिथल्या गर्दीचं नियंत्रण आपण कसं करत आहात थोडक्यात? होय, शिवभोजन थाळी हा एक उत्तम उपाय आहे सध्या लोकांना, कारण ज्यांची उपासमार होते त्यांच्यासाठीची ती योजना आहे. आम्ही ती बंद केली नाही त्यामुळे. आणि तिथं आम्ही ही सूचना दिली आहे की एका टेबलवर एकच व्यक्ती बसेल असं करावं. आणि जो पूर्वी त्याचा 2 तासाचा वेळ होता तो शासनानेच आता वाढवलेला आहे, त्यामुळे तिथे देखील गर्दी तशी फारशी होत नाही आणि चांगला लाभ लोकांना मिळतोय. सूरजजी, नोकरीनिमित्त नाशिकमधले अनेक जण बाहेर आहेत, शिक्षणासाठी बाहेर असतील, तर ते सगळे परत नाशिकमध्ये आलेले आहेत का? त्यांच्यासाठी काही वेगळ्या सूचना आपण केल्यात? आणि दुसरी गोष्ट, इमर्जन्सी सर्व्हिसेस ज्या आहेत त्यांच्याबाबतचं आपलं नियोजन काय आहे? शेवटचा प्रश्न. आम्ही इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर सुरू केलेलं आहे, EOC, ज्यामध्ये जवळपास 18 डेप्टी कलेक्टर वेगळे वेगळे विषय हाताळतात. त्यामुळे आम्हाला ही गोष्ट सोपी जाते की कुणीही कुठल्याही कामासाठी जर फोन केला तर त्याचं शेवटपर्यंत आम्ही तडीला नेऊ शकतो ते काम. काल परवा एक जम्मू काश्मीरमधनं आपल्या इथं एकटी राहत असलेल्या एका मुलीचा मला फोन आला, तर तिच्या टिफिनची व्यवस्था सुद्धा आमच्या EOCने केलेली आहे. म्हणजे एक उदाहरणार्थ मी सांगतोय. आणि ज्या वेळेला काही ॲम्ब्युलन्सची रिक्वायरमेंट असते किंवा काही असते तर ती तातडीने पुरवली जाते. आता जे नाशिकमधून बाहेर जे लोक आहेत त्यांना माझी विनंती हीच आहे की आपण जिथं आहात तिथं राहणं गरजेचं आहे. जर आपल्याला काही अडचण असेल आणि आपल्याला इथल्या कुठल्या गोष्टीची जर चिंता वाटत असेल तर तुम्ही ते मला व्हॉट्सअप करू शकता. इथले समस्या आम्ही सोडवू आणि तुम्हाला तिकडे काही समस्या असेल तर तिथल्या जिल्हा प्रशासनाशी मी बोलेन. परंतु कृपा करून इकडे येण्याचं कोणतंही नियोजन करू नका. आणि ज्या नागरिक जिथे आहेत तिथेच त्यांनी राहावं, हेच लॉकडाऊनचा खरा अर्थ आहे आणि त्यांनीच आपण हे लागण थांबवू शकतो. नक्की. सूरजजी, खरं तर कमीच वाटला वेळ. नाशिकमध्ये जे काही नियोजन केलेलं आहे खरोखर त्याने आपण कोरोना विरोधातली लढाई जिंकू आणि इतर शहरांनी सुद्धा याचं उदाहरण घेण्यासारखं आहे. खूप खूप आभार आपले. आपण न्यूज 18 लोकमतला वेळ दिलात आणि या सगळ्या घडामोडी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यात. एक शहर, त्या शहराचं नियोजन कसं उदाहरण ठरू शकतं आणि आपण मोठ्यातल्या मोठ्या संकटाचा कसा सामना करू शकतो हे पाहण्यासाठीचं हे चर्चासत्र होतं. या कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबतोय. आपल्याला कळकळीचं आवाहन, घरी राहा, सुरक्षित राहा.